मुलांची सहल आणि रात्रीचं परतीचा प्रवास त्यांचा, तर खूप गोड अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला कदाचित आपण शाळेत असताना भेटल्या नाहीत, त्या आपल्या मुलांना भेटाव्या याच्यासाठी आईबाप किती प्रयत्न करत असतात. तर आज माझी मुलांची ट्रिप होती, जी की कोल्हापूर भाग बघायला गेली होती. मग माझी दोन्ही पण मुलं गेली होती. आणि मुलगी आणि मुलगा याच्यात फरक बघा. मुलीला ज्यावेळेस आजी आजोबांनी ट्रिपला जाताना पैसे दिले त्यावेळेस सांगितलं, बाळा मग आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये बरं का. मग जशी आजी आजोबा कुठं बाहेर गेल्यानंतर मुलांना खायला आणतात, तसं मुलगीनं माझ्या आजी आजोबांसाठी खायला आणलं होतं. आणि मुलांचं कसं असतं, मुलांना जाईल तिकडं आपले महाराज कुठं दिसले तर त्यांचं एक उत्सुकता वाढत असते. तसंच माझ्या मुलांना ट्रिपमध्ये पैसे जेवढे खायला दिले होते त्यातले निम्मे त्यानं लगेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली की त्याला लगेच घेऊन आला, कारण त्याला घरात पाहिजे होती, जी की देवघरात पाहिजे होती. तो म्हणला की नाही मला देवघरात ठेवायला पाहिजे. शोला नाही म्हटला, शोला दारात कुणी पण ठेवलं, शोच्या कपाटात कुणी पण ठेवलं, पण मला देवघरात पाहिजे. मग तो जाऊन घेऊन आला. आणि रात्री उशीर झाला होता म्हटल्यावर तो घेऊन आला आणि त्याला म्हटलं चालतंय. मला म्हटलं मी दिवा वगैरे लावून ठेवतो, पूजा करतो, आणि सकाळ देवघरात पूजा करताना जी मी महाराजांची मूर्ती खाली ठेवली ना ती खाली नाही ठेवायची, वर ठेवायची. सगळ्यात वर महाराज असले पाहिजे. तिथून येताना त्याला महाराजांचा एक शिक्का ज्याच्यावर महाराजांचं चित्र होतं आणि ते त्याला सापडलं होतं, तर तो घेऊन आला. आणि मी अशीच पूजन चालू होतं, तर मला म्हटला की मम्मा आपण महाराजांची मूर्ती किंवा आपण महाराजांना नाही का ठेवू शकत देवघरात. तर म्हटलं ठेवू शकतो की. तर मला म्हटला की मग ही मूर्ती पूजू शकतेस का. मग तो एक गोल शिक्का आहे, बहुतेक ते किचन आहे, आणि त्याच्यावर महाराजांचं चित्र आहे. तर ते त्यानं 5वीत असताना मला दिलं होतं, जे की मी पूजत होते 5वीपासून. आता तो 7वीला, म्हणजे 2 वर्ष झालं मी ते पूजत होते. आणि त्याला आत्ता ही नवीन मूर्ती, त्याची इच्छा होती ती त्याने पूर्ण केली बरं का. आणि दुसरा दिवस इतका स्पेशल होता की त्या दिवशी होती महाशिवरात्र. म्हटल्यावर मग महाशिवरात्रीचीच छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आमच्या देवघरात केली बरं का. मग मी पूजा आमच्या गावात असणाऱ्या मंदिरात जाऊन दर्शन पण घेतलं, आणि महाप्रसादी होती, मग तिथं प्रसाद घेऊन पण आलो. खूप छान असा अनुभव आणि खूप छान अशी सेवा आपल्या हातून घडावी. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करेल तेवढी कमीच आहे.